तर शिवसेना विरुद्ध शिवसेना असा संघर्ष ठाण्यामध्ये रंगताना आपल्याला दिसतोय। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा ठाण्याचा दौरा आहे। याच वेळी शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी काही तर महिलांकडून देखील गाड्या ज्या आहेत त्या आंदोलनामध्ये येत आहेत। संजय राऊत असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांचा हा संपूर्ण ताफा आपण या ठिकाणी पाहतोय। पोलिसांकडून जो आहे त्या गाड्यांकरिता जे आहेत रस्ता संपूर्णपणे मोकळा जो आहे तो करण्यात येत आहे, परंतु शिंदेच्या शिवसेनेकडून जे आहे ते कडाडून या संपूर्ण गाड्यांचा विरोध करण्यात येत आहे। अनेक शिवसैनिक जे आहेत आज या ठिकाणी त्यांनी शिंदेच्या शिवसेनेच्या गाड्यांचा जो आहे तो संपूर्णपणे ताफा अडवलेला आहे, परंतु पोलिसांनी एकंदरीत मध्यस्थी करत जे आहेत संपूर्ण रस्ता जो आहे या ठिकाणी जे आहे धक्काबुक्की करत आहेत। संपूर्ण पोलीस आपण पाहायचं धक्काबुक्की करतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आराधरी देखील पोलिसांच्या ठिकाणी दिसून येत आहेत। तर महिला असतील त्यांना देखील पोलिसांकडून जे आहे ते धक्काबुक्की या ठिकाणी करण्यात येत आहे। दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतोय। ठाण्यामध्ये आता शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते दाखल झाल्यानंतर शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी त्यांना अडवलं, त्यांच्या गाड्यांचा ताफा अडवण्यात आला। त्यानंतर दोन्ही बाजूचे अर्थात दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झालेली आहे, जोरदार घोषणाबाजी देखील झाली आहे। महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की झाल्याचा देखील आरोप केला जातोय। त्यानंतर आपण पाहतोय आता आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी। त्यानंतर ते तिथून रवाना झालेले आहेत। मात्र या संपूर्ण परिसराला आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस आधीच या संपूर्ण परिसरामध्ये तैनात होते। मात्र शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते या संपूर्ण परिसरात दाखल होताच शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली। शिवसेनेच्या दोन्ही बाजूच्या पक्षातील नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण कार्यकर्ते एकमेकांच्या समोर आले आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या गाड्या अडवण्यात आल्या आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। या ठिकाणी आपण पाहिलं दुग्ध अभिषेक जो आहे तो या ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेकडून जो आहे तो करण्यात येत आहे। याच पुतळ्याला जो आहे तो काही वेळापूर्वी संजय राऊत असतील किंवा इतर जे नेते आहेत त्यांनी जो आहे तो पुष्पहार जो आहे तो अर्पण केला होता आणि त्याच पुतळ्याला आता जे आहेत शिंदेच्या शिवसेनेकडून जो आहे तो दुग्ध अभिषेक करण्यात येत आहे। जो हार जो आहे तो घातला होता तो देखील या ठिकाणी जो आहे तो या कार्यकर्त्यांनी काढलेला आहे। निश्चिततः दोन्ही पक्ष जे आहेत आमने सामने एकंदरीत या ठिकाणी आल्यानंतर आता शिंदेच्या शिवसेने जे आहे ती आक्रमक जे आहे या ठिकाणी झाले दिसून येते। त्यामुळे आता संपूर्ण मेळावा जो आहे तो कशा प्रकारे पार पडतोय, त्याचनंतर मेळाव्यामध्ये संजय राऊत असतील किंवा इतर जे नेते आहेत ते काय नेमकं टीकास्त्र करतात, याचं काय नेमकं उत्तर देतात हे देखील पाहण्यात जे आहे तितकं आता महत्त्वाचं असणार आहे। तर आपण पाहतोय शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी अर्थात संजय राऊतांसह इतरही महत्त्वाचे नेते उपस्थित होते। त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि ते त्या ठिकाणाहून रवाना झाल्यानंतर आपण पाहतोय शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलेला आहे, पुष्पहार अर्पण केलेला होता शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी। आणि ते गेल्यानंतर लगोलग शिवसेनेच्या काही नेत्यांनी शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला आता दुग्धाभिषेक घातलेला आहे। त्यामुळे आता होणाऱ्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या मेळाव्याकडे अर्थातच लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या संपूर्ण प्रकरणानंतर या घेतलेल्या भूमिकेनंतर शिवसेना ठाकरे पक्षाकडनं काय प्रतिक्रिया उमटते हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचा ठाण्यामध्ये आज मेळावा होतोय। या मेळाव्यामध्ये आता संजय राऊत असतील, इतर शिवसेनेचे नेते असतील, ते नेमके काय प्रत्युत्तर देतात, या संपूर्ण शिवसैनिकांबद्दल ते नेमकं काय बोलतात याकडे आता लक्ष लागलेलं आहे। मात्र ठाण्यामध्ये सध्या या संपूर्ण परिसरात आनंद आश्रमाच्या या परिसरात आपण पाहतोय अक्षरशः छावणीचं स्वरूप आलेलं आहे। तर आपण पाहतो या ठिकाणी आता जोरदार घोषणाबाजी केली जाते आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ठाण्याच्या दौऱ्यावर आहेत। आज ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाचा मेळावा होतोय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तयारीचा आढावा आणि पुढची रणनीती काय असेल त्या संदर्भात नेमकी भूमिका काय असणार आहे शिवसेना ठाकरे पक्षाची, या संपूर्ण महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी देखील या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि त्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील आनंद आश्रम इथं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते पोहोचले होते। त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं
आनंद दिघेंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि त्या ठिकाणाहून ते रवाना झाले। मात्र त्याच वेळी मोठा संघर्ष दोन्ही शिवसेनेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे। ठाकरे पक्षाचे नेते त्या ठिकाणी दाखल होतात, शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। ठाकरे पक्षाच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यानंतर आता त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलेला आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांविरोधात त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। त्यामुळे दोन्ही शिवसेनेमधील हा संघर्ष ठाण्यामध्ये पुन्हा एकदा अत्यंत टोकाला जाताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। यावर आता मेळाव्यामध्ये खासदार संजय राऊत नेमकं काय बोलतात, शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांकडून नेमक्या काय प्रतिक्रिया उमटतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवसेना ठाकरे पक्षाचा ठाण्यामध्ये मेळावा होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादनाचा हा कार्यक्रम करण्यात आलेला होता। मात्र आपण ही दोन दृश्य पाहतो, या दृश्यांमधून आपल्याला समजतंय एकीकडे ठाकरेंच्या नेत्यांकडून आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं, त्यानंतर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते त्या ठिकाणाहून रवाना झाले आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते रवाना होताच शिंदेच्या कार्यकर्त्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलेला आहे। त्यामुळे आता दोन्ही शिवसेनेमधला हा शाब्दिक वाद, हा संघर्ष आता अत्यंत टोकाला जातानाची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात आणि याचा समाचार शिंदेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या या कृतीचा समाचार ठाकरे पक्षाचे नेते आपल्या मेळाव्यामध्ये, आपल्या या जाहीर सभेमध्ये कशा पद्धतीने समाचार घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। संजय राऊत यांचा ताफा, त्यांची गाडी त्या ठिकाणी पोहोचताच त्यांची गाडी देखील अडवण्याचा प्रयत्न झाला। शिवसेना ठाकरे पक्षाच्या या नेत्यांचा ताफा पोहोचताच त्यांना जोरदार विरोध करण्यात आलेला आहे। शिंदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी या संपूर्ण परिसरामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळालेली आहे। ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो। शिंदेच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरेंचा हा संपूर्ण कार्यक्रम पार पडतोय, मेळावा होतोय। त्यामुळे या मेळाव्याकडे आधीपासूनच लक्ष लागलेलं होतं। आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचले असताना ठाकरेंच्या नेत्यांना आता रोषाला सामोरं जावं लागलेलं आहे। शिंदेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। दोन्ही शिवसेना एकमेकांमध्ये आमने सामने आल्याचं आपण बघितलेलं होतं। संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा आपण बघितलाय। आज तुम्ही बघत असाल, शिवसैनिक असतील, महिला आघाडी असतील, आमच्या मीनाक्षी शिंदे असतील, सुधीर कोकाटे आहेत, तिथे सर्वांना आमचे दिघे साहेब आमचे गुरु आहेत। गेले अनेक वर्ष आम्ही दिघे साहेबांची इनामे सेवा करतोय। कुठच्याही परिस्थितीत आम्ही त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही काम करतोय, लोकांची समाजसेवा करतोय। सकाळी उठून लोकांवरती टीका करणं, शिंदे साहेबांवरती टीका करणं, लोकांवरती टीका करणं हे आमचं काम नाही, लोकांची सेवा करणं हे आमचं काम आहे। आणि अशा धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी अहोरात्र शिवसेनेची सेवा केली, लोकांची सेवा केली, या ठाण्याची येतात गोरगरीब जनतेची सेवा केली आणि त्यांना उठून सकाळचे संजय राऊत इथे येतात आणि हार घालतात, ते आम्हाला पटलं नाही। गेले 25 वर्ष कधी ते स्वतः दिघे साहेबांच्या समाधी स्थळावरती असो, दिघे साहेबांच्या ऑफिसला असो, कधीही ते आले नाहीत। सर, अभिषेक करावा लागला या ठिकाणी, अभिषेक करावा लागला। ज्यांचे हात लागले ते हात कसे होते? अपवित्र हात होते आणि अशा अपवित्र हाताच्या ह्याच्यासाठी आम्हाला दुधाभिषेक करावाच लागला ना, कारण दिघे साहेब आमचे दैवत आहेत। आमच्या देवतावरती असा कोणीतरी येऊन काहीतरी करेल आणि मोठा होईल, जे संपलेले शिंदे साहेबांनी त्यांचं अस्तित्व संपवलेलं आहे आणि अशा माणसांकडून दररोज शिंदे साहेबांवरती टीका होते, आमच्या पक्षावरती टीका होते, आमच्या नेत्यांवरती टीका होते आणि अशा माणसांनी आमच्या दिघे साहेबांच्या इथे येऊन पुतळ्याला अर्पण करणं कसलं हे आलंय। त्याच्याकरता आम्ही आमचा दुधाभिषेक सर्व महिला आघाडी आहेत, जेंट्स कार्यकर्ते आहेत, शिवसैनिक आहेत, पदाधिकारी आहेत, केलं आम्ही। पण निवडणुका आल्या आहेत, आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम करतच नाही। आता राजन विचारे यांना त्यांची जागा आम्ही दाखवलेलीच आहे, त्यांनी दिघे साहेबांना विसरले म्हणून त्यांना जनता विसरली, म्हणून धनुष्यबाणाला आमचे नरेश मस्के निवडून आले, संजय वेळकर निवडून आले, दोनदा पडले ते आणि ते आता त्यांना आता उपरती कळा आले। ज्यावेळेला टेंबिनेक्यावरती दहीहंडी उत्सव असेल, नवरात्र उत्सव असेल, यांचा प्रॉब्लेम चालू होता, तेव्हा राजन विचारे उभे राहिले नाहीत, त्यावेळेला शिंदे साहेब उभे राहिले। ज्या आनंद आश्रमाबद्दल राजन विचारे टीका करतात, कधी त्यांनी खिशातून काढलेत का बाबा हे राहून द्या आम्हाला? कोणाला? दिघे साहेबांच्या ह्याला कधी खिशाला त्यांचा आहे का? काय खिसा आहे त्यांच्या शर्टाला?
तर ठाण्यामधली दृश्य आपण पाहतोय। ठाण्यात दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। ही तीन दृश्य आपण पाहतोय। ठाकरेंच्या नेत्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं, त्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलेला आहे। त्यामुळे ठाण्यामध्ये आता दोन्ही शिवसेनेतला हा संघर्ष अत्यंत टोकाला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। आज ठाण्यामध्ये शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्यांचा मेळावा होतो आहे। या मेळाव्याकडे आता लक्ष लागलेलं आहे। शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातल्यानंतर ठाकरेंच्या नेत्यांकडून आता काय प्रतिक्रिया उमटतात, मेळाव्यामध्ये कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येतात हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे। मात्र ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्यामुळे आता हा संघर्ष अत्यंत टोकाला गेलेला आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। मला असं वाटतं की त्यांच्यावरती जी आता घडी आलेली आहे की त्यांना येऊन दिघे साहेबांच्या पाया पडायला लागतात। मी यापूर्वी पण सांगितलेलं की दिघे साहेबांची अशी त्यांना आठवण होत नाही, पण ज्यावेळी इलेक्शन डोळ्यासमोर ठेवायला किंवा काय पाहिजे असेल त्यावेळी दिघे साहेबांची आठवण होते। मी प्रत्येक वेळी सांगितलेलं आहे की दिघे साहेब मेल्यानंतर पण त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घ्यायसाठी ते आले नाही, किंवा आम्ही ज्यावेळी मेघडंबरी बांधली त्यावेळी देखील ते आले नाही। पण असं काय करायचं असेल, स्टंट करायचं असेल किंवा कुठल्या हेतूने ते नेहमी दिघे साहेबांच्या पाया पडायला येतात। या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कुठली वास्तू बनत असेल तर त्यावेळी आम्ही दिघे साहेबांचं नाव द्यायचं ठरवलं तर नेहमी यांच्याकडनं विरोध व्हायचा, आणि आज ठाण्यात आल्यावरती लोकांना देखावा करायसाठी दिघे साहेबांचं दर्शन घेण्यासाठी येतात। मला असं वाटतं हे ठिकाण एवढं पवित्र आहे की अशा अपवित्र लोकांनी येऊन इथे पाया पडणं म्हणजे तीच खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमच्या सगळ्या महिला आघाडी असतील, शिवसैनिक असतील, यांनी परत ती जागा धुवून काढलेली आहे, कारण अशा घाण लोकांना इथे यायची संधी आम्हाला परत द्यायची नाही आहे। त्यांची हिंमतच नाही मला असं वाटतं मुळात ठाण्यात ते एकटे येऊच शकत नाही, म्हणून आज सगळा लवाजमा घेऊन आले। तरी पण आमच्या महिला आघाडीने त्यांना चोख उत्तर दिलं। त्यांच्यात तेवढी हिंमत असती तर ते इथे थांबले असते, पण मला असं वाटतं की त्यांच्यात तेवढी ताकद राहिलेली नाही आहे आता, म्हणून 4-5 जी टोळकी आहेत त्यांना घेऊन आता तुम्ही विचार करा ना की ठाण्यामध्ये सभा घ्यायचे तर ते मोकळ्या मैदानात घेऊ शकत नाही, एनकेडीच्या छोट्या हॉलमध्ये घेतात, तर त्याच्यावरनच त्यांची लोकसंख्या किती राहिले हे तुम्ही ओळखू शकता। एकनाथ शिंदेला शह देण्यासाठी ही सुरुवात झालेली आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेचा इथनच ते आता सभा संजय राऊत आता बोलले की गद्दारांकडून अशीच अपेक्षा आहे स्वागताची। मला असं वाटतं की ते जर आम्हाला गद्दार बोलत असतील तर त्यांनी आधी स्वतःचं हे तपासून घ्यावं आणि आमच्याकडनं अपेक्षा ठेवायचीच नाही, कारण आम्ही मुळात त्यांना विरोधक म्हणून जर आता समजतोय तर आमच्याकडून त्यांना जे उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे। आणि निवडणुकीच्या संदर्भात ते नेहमीच असं जर वक्तव्य करतायत तर तुम्ही बघत असाल की ठाण्यामध्ये एक त्यांचा खासदार होता तोही आता राहिलेला नाही, परत आमदारकीसाठी उभा राहिला तोही राहिलेला नाही। तर शिंदे साहेबांना शह देण्याचं तर त्यांनी विसरूनच जावं, कारण ठाण्याची शिवसेना ही शिंदे साहेबांच्या जीवावर टिकली आणि दिघे साहेबांनी ती घडवली। यांची एवढी ऐपतच नाही की ठाण्याची शिवसेना ते जगवू शकतात, ती शिंदे साहेबांच्या जोरावर चालली होती। आणि शिंदे साहेब जसे वेगळे झाले तर लोकांना कळून चुकलेलं आहे की शिवसेना कोणाकडे येते। शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडनं महिला आघाडीच्या नेत्यांकडनं आपण पाहतोय संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। ठाकरेंच्या नेत्यांकडनं आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेलं आहे, त्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलेला आहे। ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। संपूर्ण परिसरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। मात्र या संपूर्ण परिसरामध्ये जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर काहीसं वातावरण तणावाचं निर्माण झालेलं होतं। पोलिसांनी देखील या संपूर्ण दोन्ही शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मध्यस्थी केलेली आहे। ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय आज ठाण्यामध्ये। शिंदेंच्या ठाण्यामध्ये आपण पाहतोय आज ठाकरेंच्या पक्षाचा हा मेळावा पार पडतोय आणि त्या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते ठाण्यामध्ये पोहोचलेले आहेत। ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी दिघेंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घातलाय। एका ठिकाणी आपण पाहिलं तर शिंदेंचा तर शिवसेनेचे ठाण्यामध्ये दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी आपण देखील पाहतो या संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळते। शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते ठाण्यात दाखल होताच शिंदेंच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा ताफा अडवला, जोरदार घोषणाबाजी केली। पोलिसांचा मोठा फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करावा लागलेला होता। जोरदार घोषणाबाजी झाल्यानंतर काहीसं तणावाचं वातावरण या संपूर्ण परिसरात आपल्याला
पाहायला मिळालेलं होतं। दरम्यान ठाण्यामध्ये आता दोन्ही शिवसेनेतला हा संघर्ष अत्यंत टोकाला जाताना आपल्याला दिसतोय। आज ठाण्यात शिवसेना ठाकरे पक्षाचा मेळावा होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर ठाकरे पक्षाचे नेते ठाण्यामध्ये दाखल झाले।